राजेंद्रजी, या सगळ्यामध्ये राजकीय आखाडा करण्याचा प्रयत्न केला जातोय अशा प्रकारचा आक्षेप आहे। पण मुद्दा तो बाजूला ठेवूया, दोन्ही बाजूच्या टोकाच्या भूमिका। गरज असेल तेवढी झाडं तिथली बाजूला करून दुसऱ्या ठिकाणी जर त्याचं वृक्षारोपण केलं, त्याची लागवड केली, तर या सगळ्यातनं मार्ग नाही निघू शकणार। निश्चित निघू नाही शकणार का म्हणून तिथे तोडतायत तुम्ही? मुद्दा असा आहे तर ती आजची झाडं नाहीयेत, हे जे बोलतायत ना त्यांना माहितच नाही तपोवन कुठे आहे। परत यायचं पण तुषारजींनी तर दाखवलं 2015ला तिथं झाडं नव्हती, नंतर ती लावली आणि आता वाढली असं म्हणतायत। प्रत्यक्षात येऊन पाहिला का त्यांनी? त्यांना माहिती आहे का तपोवन कुठे आहे? आमचा जन्म गेला इथे, आम्ही बघितलेले 5-5 सिंहस्थ बघितलेले, आणि यांनी 300 एकर जागा होती। म्हणजे खोटं बोलतायत का ते? खोटं बोलतायत? 100% खोटं बोलतायत। होय, गॅरंटीने सांगतो। आणि हे जे निर्णय घेणार आहे ना, हे बाहेरचे, शहरातला कोणी नाही याच्यात। आणि आम्ही नाशिकांचा विश्वासातच घेतलं नाही। तांदळाच्या खड्या एवढे 4-5 एकत्र येऊन बागुल तुम्ही काय गुत्तेदार झाले नाही? नाही तर 7-12 नाशिकचा तुमच्या नावचा नाही। उगा राजकारणामध्ये करंगळी सारखं जगलेले उगा शहाणपणा या निमित्तानं उजळून घ्यायला बघायला का सोन्यासारखं दुसऱ्याला अपमान करायला काय आहे की काय? हे उगा आपलं बोंबलायला उगा म्हणलं तर बोंबलावून करून सह्याद्री शिंदे तुम्हाला काय किंमत आहे? त्या सह्याद्री शिंदेला स्वतःच्या नाटकाचे तिकटाचं पडलेलं असेल आणि तुम्हाला तुमचं जे आयुष्य गेलं ना, तुमचं आयुष्य, त्या आयुष्यामध्ये पुन्हा काहीतरी उजळणी येते काय? ते बघण्यासाठी तुमची धडपड आहे। उगा शहाणपण शिकवायला तुम्ही काय बालक आहेत का? साधुसंतांचा अपमान करायला तुम्हाला काय हे दिलेलं का? जाऊन बोला तुम्ही काय हजला जातील का? हिंदू हजला जातील का तुम्ही? दुसऱ्यांना स्क्रीनवर घ्या, दुसऱ्यांना स्क्रीनवर घ्या। एक मिनिट मला सांगा तुमच्या विरोधात किंवा तुम्हाला न आवडणारी भूमिका घेतली तर तुम्ही त्यांना असं म्हणणार? सयाजी शिंदे हे झाडांच्या साठी आज नाही, गेले अनेक वर्ष काम करतायत। देवराईच्या माध्यमातून या राज्यामध्ये हजारो झाडं लावण्याचं काम त्यांनी केलंय। मुद्दा तो नाही विलास, मुद्दा तो नाहीये। झाडाची कटाईच नाहीये, झाडाला करवत लागत नाहीये, झाडाला कुऱ्हाड लागत नाहीये। मग त्यानंतर नरेटिव्ह चुकीचं का? आम्ही सांगत आहोत की ते तपोवन आहे, आम्ही हाजवाले नाहीयेत, हे हिंदू राष्ट्र आहे। आणि इथे जो भावना आहेत, या भावनांचा उद्रेक करण्याचा प्रयत्न करू नये, हे आमचं पहिलं म्हणणं आहे। आणि मला उत्तर घेऊ द्या। हा राजेंद्र भाऊ प्लीज। त्र्यंबकेश्वरच्या रस्त्याला आजही हजारो झाडांची कत्तल चाललेली आहे, पेठ रोडला कत्तल चाललेली आहे, सोमेश्वर मंदिराला नदी काठचे। आता ह्या मुद्द्यावर बोला ना, विषयावर बोलूत ना आपण। विषय सोडून इकडे तिकडे कशाला जायचं? नाही तुम्ही म्हणतात चालवली, पुराटे चालवली, इतका नगरपालिकेच्या वॉर्डाची निवडणूक नाही आहे। डिबेट मध्ये येणं म्हणजे लॉजिकल, लीगल आणि फिलॉसॉफिकल तिन्ही गोष्टी लागतात। निवडणुकीचं मतांचं गल्लीतलं राजकारण नाही। हजारो पशु पक्षीच्या झाडांवर आहेत, अनेक जीवजंतू त्या झाडांवर आहेत, त्याचे खोपटे तिथे निसर्ग आहे। एक मिनिट मला सांगा तुषारजी, समजा ही झाडं जर तिथं गेली अनेक वर्ष असतील, जुनी झाडं ही तशीच ठेवून जी आता नवीन झाडं आहेत ती तोडली जातील असं सांगितलं जात आहे। ते उत्तर मी देतो, कारण मी मंत्री महोदयांना बोललो डायरेक्ट। मंत्री महोदयांनी सांगितलं मला की हे काही झाड तोडलं जाणार नाही, जुनं जे झाडं 10 वर्षाच्या काळामध्ये हे झाले तेही तोडली जाणार नाहीत, ते सुद्धा इतरत्र ठिकाणी मुळा सगट काढून जे रिप्लांटेशन केलं जाईल। आणि मलाच नाही, सयाजी शिंदेना सुद्धा मान्य मंत्री महोदय गिरीश महाजन बोललेत। गिरीश महाजनांचं कसं आहे माहितीये का, वो एक ही बोलता है डंके की चोट पे बोलता है, करते है तो डंके की चोट पे करते हैं। निश्चितच हे बघा, फक्त 10 वर्षातली लावली गेलेली झाडं किंवा या 10 वर्षात आलेली झुडपं, ती सुद्धा विदेशी प्रजातीची हीच काढली जाणार आहेत। मूळ तपोवनातली जी सनातन आपलं तपोवन आहे त्याच्यात देशी आणि विदेशी आहेत का हो? झाडामध्ये ते का तोडलीच जाणार नाहीत ना विलास? म्हणजे विषयाला दुसरं आहे, जी 16 प्रकारची जी मुख्य झाडं जी सांगितली गेलेली आहेत, ती झाडं कुठेही तोडली जाणार नाहीत। झुडपं जी उगवलेली आहेत 10 वर्षाच्या काळात, आणि ती सुद्धा
महानगरपालिकेच्या घोळामुळे की अतिक्रमण होऊ नये म्हणून त्यांनी जी लावलेली आहेत आणि जी मधात येत आहेत तीच तोडली जाणार आहेत. कुठेही तपोवन उद्ध्वस्त होणार नाही आणि कुंभमेळा सरकार पर्यावरण पूरकच करणार आहे. साधू संतांना सुद्धा पर्यावरण पूरकच ठीक कुंभमेळा हवा आहे, आहे. ठीक आहे. आणि ताई तसाच मला तो सांगा होणार. यावर मार्ग काय निघू शकतो? कारण आता दुसरी गोष्ट ही आहे की तिथं येणाऱ्या साधू महंत जे आहेत त्यांच्या सुरक्षेचाही मुद्दा महत्वाचा आहे. चेंगराचेंगरी होता कामा नये आणि दुसऱ्या बाजूला पर्यावरण पूरक अशा प्रकारचा कुंभमेळा करणं खरंच शक्य आहे का? दोन्ही गोष्टी शक्य आहेत. पहिली गोष्ट म्हणजे जागेचं क्षेत्र कमी असल्यामुळे आपल्याला आहे त्या जागेमध्ये हा कुंभमेळा करावा लागणार आहे. परंतु प्रशासनाने म्हणजे सरकार अतिशय गांभीर्यानं या विषयावरती विचार करतंय आणि गिरीश भाऊ महाजन असतील, मुख्यमंत्री असतील, आमचे अजितदादा पवार असतील, एकनाथ शिंदे असतील, सर्वांचं हेच मत आहे की पर्यावरण पूरक आपल्याला मेळावा करायचा आहे, करायचा कुंभमेळा. परंतु ज्या पद्धतीने प्रशासन ज्या पद्धतीने वागतं, ज्या पद्धतीने पर्यावरण प्रेमींच्या संदर्भात मध्ये वागतं, ज्या पद्धतीने पर्यावरण प्रेमी, वृक्षप्रेमी वर्सेस साधू संत असा कारण नसताना वाद उभा करून देण्यासाठी जे काही भूमिका घेतो, या सगळ्यांमध्ये एक सामंजस्याचा मार्ग काढला पाहिजे. सर्वांना कुंभमेळा अतिशय अगदी खरं आहे. नाही, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. एकत्र आणून एकोपा करून हा मेळा आपल्याला नक्की सगळ्यांना विश्वासात घेऊन, नाशिककरांना विश्वासात घेऊन या प्रश्नावरती मार्ग काढणं गरजेचं आहे. विरोध असा आहे की तिथेच तुम्हाला करायचा हा जो हट्ट आहे तोच मुळात चुकीचा आहे आणि काही कारण नाही. शहराच्या त्या नदी किनारी अनेक जागा अशा आहेत का त्या सोयीच्या आहेत आणि कारण नसताना तुम्ही पर्यावरणावर घाला घालताय. आणि जिथे आस्थेचाही विषय आहे की प्रभू रामचंद्र तिथे होते, सीतामय्या तिथे होती, हनुमंत तिथे वावरले, अनेक साधू संत योगी तप साधना केली आणि त्या तपोवनाला, त्याला तपोवन का म्हणतात तर त्या वनामध्ये तप केली गेली आणि असं आस्थेचं केंद्र असलेल्या ते झाडं म्हणजे आज या नाशिककरांचा श्वास आहे. ते ऑक्सिजन सिलेंडर आहेत आमची आणि म्हणून तुम्ही त्याच्यावर घाला घालणार आहात, तोडणार आहात आणि काही कारण नाही. शेजारीच तुम्हाला समोरच 600 एकर जागा एका बिल्डरची आहे, तिथे 40 लॉन्स आहेत, तर त्या 40 लॉन मध्ये होऊ शकतात. आणि या साधू संतांच्या ज्या आहेत महंतांच्या, त्यांच्या तिथे धर्मशाळा आहेत, आखाडे आहेत आणि त्या आखाड्यांमध्ये ते राहू शकतात. म्हणजे इतक्या मेरीची जागा मोठ्या प्रमाणावर आहे, तिथे हिरीची आहे. म्हणजे तिथे इतकी जागा असताना नेहरू नगरला मोठं जागा आहे तर तिथे राहू शकतात. परंतु नाही, झाडं तोडायचीच हा जो अट्टा हा सरकारचा आहे आणि अधिकाऱ्यांचा आहे आणि बेमालूनपणे अतिशय निर्ढवलेल्याप्रमाणे एक गोष्ट करायची आणि करायची, ती झाडं तोडायची तर त्याशिवाय कुंभमेळा होणारच नाही, ही जी भूमिका आहे ती अतिशय चुकीची आहे. या शहरामध्ये मी 5 सिंहस्थ पाहिलेला कार्यकर्ता आहे. सर तुमचा आवाज गेला. मी पुन्हा येण्याचा प्रयत्न करतो तुमच्याकडे. राजेंद्र भाऊ, तुमचा आवाज गेलेला आहे. मुद्दा हा आहे तुषारजी, हा अट्टहास आहे, ही गरज नाहीये आणि या अट्टहासापोटी या सगळ्या झाडांची कत्तल केली जाणार आहे हा आरोप बागुल केलेला आहे. ते म्हणतात हा प्रश्न आमच्या आस्थेचा सुद्धा आहे. त्यांनी रामायणाचा उल्लेख केलाय. विलासजी, खरं तर आपण प्रस्तावना इतकी समर्पक या चर्चासत्राची आज केली आहे आणि ही वस्तुस्थिती आहे की आज जगातल्या सगळ्या धर्मांमध्ये सर्वात जास्त पर्यावरण प्रेमी, पर्यावरण पूरक आणि निसर्ग प्रेमी जर कोणता धर्म असेल तर तो आपला हिंदू धर्म आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन आपण जी सगळे दाखले दिलेत त्याच्याही पुढे जाऊन आपले महाराष्ट्रातले संत तुकाराम महाराज वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या अभंगातून तर वृक्षांविषयीचं प्रेमच सांगताय. त्याच्यामुळे पर्यावरण प्रेमीच आपण सगळेजण आहोत. पर्यावरण पूरकच कुंभमेळा आपल्याला करायचा आहे आणि निश्चितपणानं सरकार सुद्धा पर्यावरण पूरकच कुंभमेळा करेल याच्यावरती आपल्याला सगळ्यांना विश्वास ठेवला पाहिजे. पण त्याच सोबत वास्तविक परिस्थिती काय आहे याचं सुद्धा भान आपण ठेवलं पाहिजे आणि थोडंसं त्याचं चिंतन केलं पाहिजे. आपण बघा, प्रयागराजमध्ये या वेळेला कुंभ झाला काही दिवसांपूर्वी, आपण पाहिलं की इतक्या मोठ्या प्रमाणात अलोट गर्दी त्या ठिकाणी झाली. आज समाज माध्यमांमुळे प्रचंड लोकप्रियता कुंभमेळ्याची आणि आपल्या सगळ्या सण उत्सवांची वाढते आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्या नाशिकला
कोट्यावधी लोक त्या पर्वा काळामध्ये इथे येणार आहेत. साधू महंत मोठ्या प्रमाणात येणार आहेत आणि हा कुंभमेळा त्या जागेवर काही आज भरत नाही, हा सनातन परंपरेपासून तिथे भरत आलेला आहे त्याच जागेवर. आता बघा त्या ठिकाणची परिस्थिती बघा. प्रयागराज मध्ये 15,000 एकर जागेवर कुंभमेळा लागतो आणि नाशिकचा कुंभ फक्त 350 एकरवर लागतो. 15,000 एकर कुठे आणि 350 एकर कुठे. त्याच्यामुळे 350 एकर मध्ये शहराच्या मध्यवर्ती भागात प्रयागराजचा कुंभ हा पूर्णपणे नदीपात्रात भरतो आणि नाशिकचा कुंभ हा शहराच्या मध्यवर्ती भागात भरतो. अशा वेळेला आपण तिथली वास्तविक परिस्थिती पाहिली पाहिजे. आता दुसरा एक मुद्दा मला मांडायचा विलासजी, की जी एकदम अचानक जी भूमिका मांडली जाते की तपोवन उद्ध्वस्त करणार, तपोवन काढून टाकणार, अशी परिस्थिती नाहीये. हे बघा माझ्याकडे मी गुगल इमेज काढून ठेवली आहे. हा 2015 सालची गुगल इमेज. इथे कुठे वृक्ष आता जी दाखवली जात आहेत ती नाही आहेत. आणि ही दुसरी इमेज आहे, ही आत्ताची 2025 ची आहे. याच्यात घोळ काय झालाय, आपल्याला जे वाटतंय की आपण म्हणजे तपोवन उद्ध्वस्त करतो, झाडं उद्ध्वस्त करतो, तसं नाहीये. महानगरपालिकेपुढचा सगळ्यात महत्वाचा जटिल प्रश्न हा असतो की कुंभमेळ्याच्या वेळेला या मोकळ्या जागेवरती जे अतिक्रमण केलं जातं ते अतिक्रमण हटवायचं कसं. आणि मग महापालिकेने काय उपद्व्याप केला की या जागेमध्ये मधल्या काळामध्ये म्हणजे कुंभमेळा ज्या वेळेला पूर्ण झाला 2015ला, त्याच्यानंतर काही झाडं लावण्यात आली आणि मग ती झाडं आपण त्यावेळेला काढून टाकू आणि या ठिकाणी साधुग्राम करू. आणि मग आता प्रश्न काय आला की आता ती झाडं हटवायची आहेत. तपोवनातली वर्षानुवर्षाची झाडं काढली जाणार नाही आहेत आणि त्यात सुद्धा जी मधल्या काळात लावली गेली त्यात सुद्धा जी अत्यावश्यक आणि मध्ये जी येत आहेत तीच काढली जाणार आहेत. त्याचं सुद्धा पुनर्रोपण करता येईल का, त्याच्या बदल्यात काही झाडं लावता येतील का, असा प्रयत्न करतायत. पण माझी आपल्या माध्यमातून सगळ्यांनाच ही विनंती आहे की कुंभमेळा ही नाशिककरांची जबाबदारी, हा साधू संतांचा कुंभमेळा आहे, हा काही सरकारचा कुंभमेळा नाही. त्याच्यामुळे आज आपल्या महाराष्ट्रात आणि नाशिकला हा मान जो मिळालेला आहे, आपण सगळ्यांनी म्हणजे खरे वृक्षप्रेमी जे असतील त्यांनी, प्रशासनाने आणि साधू महंतांनी एकत्रित बसून याच्यावर सर्वमान्य असा तोडगा काढला पाहिजे. कोणीही टोकाची भूमिका घेता कामा नये आणि जो सर्वमान्य तोडगा असेल तो सरकार सुद्धा त्याला स्वीकारेल. आणि आजच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा सांगितलंय की सरकार कुठे हट्ट करत नाही, जी झाडं वाचवता येतील त्याचा आपण पुरेपूर प्रयत्न करतोय. मला वाटतं ही भूमिका आपण स्वीकारली पाहिजे. मला खरं तर त्याचे उपप्रश्न विचारायचे. उपप्रश्न एक छोटासा उपप्रश्न विचारतो. मग तुमच्याच सरकारमध्ये असलेल्या तुमच्या मित्रपक्षाला तुम्ही समजून नाही का सांगू शकले? नाही, समजून सांगण्याचा काही प्रश्न नाहीये. आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की मी आणि उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आम्ही तीनही याच मताचे आहोत की कुठेही झाडांची कत्तल केली जाणार नाही, झाडं तोडली जाणार नाहीत. पण ज्या ठिकाणी अत्यावश्यक आहे त्या ठिकाणची झाडं आणि त्याच्या सुद्धा बाबतीत दुसरा पर्याय आम्ही शोधतो आहोत. पण असं आहे की काही लोकांना जर याची वेगळी मांडणी करायची असेल, वेगळी भूमिका घ्यायची असेल, त्यांचं ते विचार स्वातंत्र्य आहे. पण मला वाटतं याच्यामध्ये प्रशासन आणि सरकार योग्य निर्णय घेईल आणि याच्यातनं सामोपचाराने तोडगा काढला जाईल. ठीक आहे. गुणरत्न सदावर्ते आपल्या सोबत आहेत. सदावर्ते साहेब, ज्या प्रकारचा हा सगळा वाद निर्माण झालेला आहे, एक प्रकारे आता आस्था जोडली गेलेली आहे लोकांची, दुसऱ्या बाजूला या ठिकाणी येणाऱ्या साधूंची सुरक्षा, अशा प्रकारचा हा पेच निर्माण झालेला आहे. पर्यावरण आहे, धर्म आहे, या सगळ्यामध्ये राजकारण केलं जातंय का, राजकारण होतंय का? आणि दुसरं महत्वाचं म्हणजे याबद्दलच्या ज्या न्यायालयाच्या गाईडलाईन होत्या त्या गाईडलाईनसाठी ही झाडं तोडणं गरजेचं आहे, अशा प्रकारचा दावा तुम्ही करताय. बघा, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तर मला निक्षून संबंध महाराष्ट्राला, हिंदू राष्ट्राला आणि जगाला सांगायची आहे की हे नरेटिव्ह का तयार केलं चाललंय की झाडांना कापलं जाणार, झाडांना तोडलं जाणार, हे असं कदापिही केलं जाणार नाही. सगळ्यात अगोदर मला सांगायचं आहे की ज्या वृक्षवल्ली आहे ते देवा समान आहे, हिंदूंची आस्था आहे, त्याच्यात बिलकुल कोणाचंही दुमत नाही आहे. तुम्हाला सांगतो, करवत घेऊन किंवा खांडोळी पाडली जाणार नाही.
फक्त रिप्लांटेशन केलं जाईल आणि रिप्लांटेशन करणं ते सुद्धा बेकायदा नाही. आणि लक्षात ठेवा, मला जे कोणी टीका करतायत त्यांना मला सांगायचं आहे की जिथं करवतीनं कापलेच जाणार नाहीत, झाडाची खांडोळीच केली जाणार नाही, तिथून अलगत जे झाडं, कारण एक लक्षात ठेवा, ते तपोवन आहे, ते साधू संतांचं आहे. हिंदू राष्ट्रातल्या साधूंना स्वतःचा अधिकार नाही का? मला सांगा, हीच गोष्ट तुम्ही इतर धर्मियांना जाऊन म्हणा बरं, तुम्ही मस्जिदीत नमाज पढू नका म्हणून. शेवटी मुद्दा जो आहे ना, मुद्दा आस्थेसोबत सुद्धा आहे आणि वास्तवासोबत सुद्धा आहे. जे झाडं कटणारच नाहीत त्याला कापले जाणारे झाडं म्हणायला लागलात. आणि ती झाडं आपण एक नाही तर 1000च्या विरुद्ध 10,000 झाडं लावली जाणार आहेत. आणि ही 1000 झाडं सुद्धा कापली जाणार नाहीत, कटरनं कापली जाणार नाही, तर ती झाडं सुद्धा अलगत काढून दुसऱ्या ठिकाणी जिथे हे आहे म्हणजे पॉसिबल आहे तिथं, आणि त्या निमित्तानं म्हणजे नाशिक नगरी ही ग्रीनरीमय होईल ही खात्री ह्याच्यासाठी आहे की महापालिकेनं सुद्धा 1 लाख वृक्ष लावण्याचं हे दिलेलं. आणि त्याही पुढे जाऊन मी तुम्हाला अधिकृत याच्यासाठी बोलतो, माननीय मंत्री गिरीश महाजन साहेबांशी मी बोललो. सर ऐका ना, याच्या आधी किती कोटी, मला त्या आकडा कोटीतच असतो तो आकडा, एवढी झाडं लावलेली होती म्हणे. ऐका, यही तो बात है ना, गिरीश महाजन साहेब के बारे में तुम्ही म्हणाल गिरीश महाजनांची बाजू का घेताय. लक्षात ठेवा, पायल तडवीच्या प्रकरणात गिरीश महाजनांना आम्ही पाहिलं की कशा स्वभावाचे, बोले तैसा चाले, त्यांची वंदावी पावले असा माणूस आहेत. आपण जर लँडस्लायडिंग पाहिली तर तिथं पोहोचलेले, मगर असलेल्या ठिकाणी पोहोचलेले. तुम्हाला सांगतो म्हणजे पाण्यामध्ये, पुरामध्ये, ऐकून घ्या हो, संकट मोचकच आहेत ना, ऐकून घ्या. नाही, संकट त्यांच्यामुळे नाही, जे नरेटिव्ह तुम्हाला सांगतो जे पसरवलं चाललंय कुणाचं तरी होऊन, कलाकारांचं हे सगळं काम नाही आहे. आणि तुमच्या स्क्रीनवर आज मी अतिशय महत्वाचं सांगतो, साधू संतांचा अपमान आम्ही म्हणजे काय ते सयाजी शिंदे कुठेही म्हणजे म्हणे साधूंना जाऊ द्या, आणि ते काय म्हणजे कुंभ झाला काय नाही झाला काय, हा धार्मिक तेढ निर्माण करणारे भाष्य कृपया थांबवा. आणि इथंच होत नाही का, तपोवनामध्ये नाही तर कुठे बसतील साधू? तुम्ही कोण सांगणार आहे आम्हाला साधूंनी कुठं बसावं? आमचं म्हणणं असं आहे की जिथं कटोतीच नाही तिथं कटोती लावू नका. जिथं धार्मिक भावना म्हणजे सुख शांतीनं आतापर्यंत कुंभ झाले त्याच प्रकारे होऊ द्या, तिथं तुम्ही बोटं घालू नका. आणि त्याही पुढे जाऊन मला हे सांगायचं आहे की ज्या प्रकारे म्हणजे तुम्ही जर बघितलं की महापालिकेत तुम्ही म्हणताय ना की कोण जगवल, तुम्हाला सांगतो पहिल्यांदा असा हा प्रोजेक्ट आहे की ज्याच्यामध्ये ते स्प्रिंकलर सुद्धा लावले जातील की झाडाला पाणी देण्यासाठी. त्याही पुढे जाऊन त्या झाडांची म्हणजे पूर्ण काळजी घेण्यासाठी मनुष्यबळ सुद्धा उपलब्ध केलंय. त्याही पुढे जाऊन सांगतो तुम्हाला, ही झाडं म्हणजे तुमच्या लेखी किंवा अनेक काही लोकांच्या, म्हणजे मी स्क्रीनवर पाहिलं काही, मला हे म्हणायचं की काही त्या लोकांमध्ये म्हणजे अर्बन नेक्सल सारखे काही लोक सुद्धा मला दिसले. मी आता तुम्हाला स्क्रीनवरून सांगू शकतो, तुम्ही स्क्रीन मागे न्या. कसं काय तुम्ही? मी सांगतो तुम्हाला, स्क्रीन मागे न्या, तुमचा टाइम मागे न्या, मी तुम्हाला दाखवू शकतो, डंके की चोट पे दाखवू शकतो. हे काहीतरी कुभांड आहे आणि या कुभांडाची स्वतंत्रपणे इंटेलिजन्स चौकशी करेल. मी विचारतो, हेमलताताईंचा मुद्दा नाही येतो, तो माझा मुद्दा आहे, मी सांगत आहे. आणि मला असं वाटतं की त्याच्यात थोडं पुढे नेऊन मला सांगायचं आहे की मी ज्यावेळेस गिरीश महाजनांना बोललो त्यांनी मला सांगितलं की मलाच नुसते ते बोलले नाही तर सयाजी शिंदेना सुद्धा तेच बोलले. त्यांनी सांगितलं की माझी गॅरंटी असेल की एकही लावलेलं झाड 10,000मधलं एकही झाड मरू देणार नाही. आणि मला सांगा, जे आज टीका करतायत, शहाणपण शिकवतायत ना, त्या शहाण्यांना मला विचारायचंय, नाशिकमध्ये काही मध्य रस्त्यामध्ये काही वृक्ष आहेत, त्या वृक्षांना तोडलेलं नाही कुणीही, परंतु तिथं किती लोक मेली याचं गणित तुम्ही जर बघितलं. ठीक आहे, मी विचारतो डॉक्टर हेमलताताई आपल्या सोबत आहेत. ताई, हे राजकारण केलं जात आहे, या सगळ्या अनुषंग मुद्द्याचं धार्मिक राजकारण केलं जात आहे आणि याला निवडणुकीचा सुद्धा, पुढच्या निवडणुकीचा सुद्धा वास आहे असं सांगितलं जात आहे. खरंच हा पर्यावरणाचा मुद्दा आहे की याच्यामध्ये राजकारण सुद्धा आणलं जात आहे आणि प्रत्येक जण आपला स्कोर सेट करतोय? आपण ह्या गोष्टीकडे अतिशय गांभीर्याने पाहिलं पाहिजे. पहिल्यांदा कोणावरही आपण राजकारण करतायत असा आरोप करणं म्हणजे जे पर्यावरणावरती काम करतात, ज्या संघटना, जे लोक, जे विद्यार्थी, त्या सगळ्यांना आपण आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. शेवटी ते सुद्धा या नाशिक शहराचे लोक आहेत.
या नाशिकचं चांगलेपण, नाशिकचं सौंदर्य, नाशिकची शांती अबाधित राहावी म्हणून काम करणारे लोक आहेत. तर त्यामुळे त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करणं ही पहिली चूक आहे. दुसरी गोष्ट, माननीय मुख्यमंत्र्यांनी जी भूमिका घेतली तीच माननीय अजितदादांनी भूमिका घेतली आणि सरकारची तीच भूमिका आहे. त्याच्यामध्ये कुठेही सरकारमध्ये एकमेकांमध्ये गैरसमज नाहीयेत किंवा एकमेकांमध्ये कुठल्याही पद्धतीचं कन्फ्युजन नाहीये. तिसरी गोष्ट, संपूर्णपणे महापालिकेने पण तुमच्या पक्षाचे सयाजी शिंदे हे तिथं आंदोलन करतायत, चिपको आंदोलन करतायत. मी सांगते ना, तुम्हाला सांगते ना, म्हणजे महापालिकेने कशी चूक केली तेच मी आपल्याला सांगते की जेव्हा वनमंत्री सुधीरजी मुनगंटीवार होते तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला 1 कोटी वृक्षांची लागवड करायची आहे. तपोवन अतिशय सुंदर निसर्गाने रमलेलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं तिथं वृक्ष सगळे वाढलेले आहेत, देशी झाडं आहेत बहुसंख्य, आणि त्यामध्ये 54 एकरचा जो विषय होता त्या ठिकाणी अतिक्रमण होऊ नये म्हणून जेव्हा वनमंत्र्यांनी घोषणा केली तेव्हा महापालिकेने कुठलाही विचार न करता, म्हणजे त्यांना माहित नव्हतं का की ही झाडं 12 वर्षांनी मोठी होणार आहेत, तेव्हा ही झाडं तोडण्यामध्ये एखाद्या नागरिकाच्या घरावरती एखादी फांदी जरी वाढली तरी त्याला ते कटिंग करायला 4 ठिकाणी अर्ज करावे लागतात, पेपरमध्ये नोटीस द्यावी लागते. मग महानगरपालिका तेव्हा झोपली होती का? आणि त्यावेळा ही वृक्ष लागवड केली. आणि का? तर अतिक्रमण होऊ नये म्हणून. स्वतःची जागा महानगरपालिका सांभाळू शकत नव्हतं का? आणि आता त्या ठिकाणी वृक्ष लागवड झाल्यानंतर ही झाडं तुम्हाला तोडायची आहेत, काही अनावश्यक झाडं त्यातली कमी करायची आहेत. ऍक्च्युली झाडांमध्ये आवश्यक आणि अनावश्यक नसतं, परंतु आपण काही मिनिट असा विचार करू की नाशिकचं क्षेत्रफळ, सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी असणारी जागा, साधूंची सुरक्षितता, लोकांची सुरक्षितता, हा सगळा विचार करून आपल्याला जर तपोवनाची जागा लागणार होती तर त्या ठिकाणी एकतर ती जागा त्या ठिकाणी झाडं लावून ती जागा बंदिस्त करणं हे चूक होतं. जेव्हा तुम्हाला ही झाडं तोडायची आहेत तर झाडं सोडताना किंवा काही प्रक्रिया करायचे तर झाडांवरती नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांना एक सांगून की आपल्याला काही अनावश्यक झाड आहेत त्या ठिकाणी मला बोलू दे, 1 मिनिट मला बोलू दे, 2 मिनिटं मला बोलू दे. त्यांना आपण कुठेतरी विश्वासात घेऊन तुम्ही त्याच्यावरती फुल्या मारता, कमिशनर काहीही बोलायला त्या विषयावर तयार नाही. मी उदाहरण देते तुम्हाला, भालेकर हायस्कूलचं, ती शाळा तोडायचा निर्णय एकांगीपणे घेतला आणि आम्ही तोडणार, आम्ही विश्रामगृह बांधणार. अरे लोकांना तुम्ही कुठे विचारणार आहे का? लोकांना कुठे विश्वासात घेणार आहे का? झाडांवरती फुल्या मारून टाकल्या. ज्या ठिकाणी त्या माईचे प्रस्ताव आले की त्या ठिकाणी आपण आता कॅफेटेरिया, कन्व्हेन्शन सेंटर, बंगलोज बांधणार आहे, तिथे हे सगळे मागच्या राणी प्रस्ताव, तुम्ही ट्रान्सपरन्सी जर ठेवली असती, तुम्ही लोकांना जर समजावून सांगितलं असतं तर लोकांनी अशा पद्धतीने तुषारजी बाकीचे विरोधक असतील तुमचे, हे तुमचे मित्र आहेत, मित्र पक्षाला सुद्धा तुम्ही विश्वासात घेऊ शकलेला नाहीयेत. मित्र पक्ष म्हणत नाही, सर्वसामान्य नागरिकांचाच विषय घेते. मला पूर्ण विश्वास आहे. नाही असं आहे, कुठेही त्यांचा सुद्धा विश्वास बसेल आणि हे सगळं प्रकरण ज्या वेळेला अजितदादा स्वतः अजितदादा त्यांच्या वास्तववादी भूमिकेसाठी प्रसिद्ध आहेत आणि म्हणून मला वाटतं ज्या वेळेला अजितदादा स्वतः ही सगळी भूमिका आणि हे सगळं प्रकरण समजून घेतील त्यावेळेला अजितदादांना सुद्धा ही भूमिका मान्य होईल. ते वास्तववादी नेते म्हणून ओळखले जातात आणि ते सुद्धा ही भूमिका मान्य करतील. कुठेतरी काहीतरी लूप होल राहिला असेल तर तो सोडवण्याचा निश्चितपणानं प्रयत्न करू. पण मला पुन्हा एकदा वाटतं की कुंभमेळ्याला आपण राजकीय आखाडा करता कामा नये. आपले राजकीय अजेंडे असतील ते आपण एरवी राबवू, पण कुंभमेळ्याच्या निमित्ताने कुठेतरी धर्मावर टीका करणं, साधू संतांना काही घालून पाडून बोलणं, देवी देवतांचं अपमान करणं, अरे साधू आले काय, गेले काय, मेले काय, ही कुठली भाषा आहे? तुम्ही एका चांगल्या पदावर आहात, तुम्ही एका चांगल्या स्टेटसचे लोक आहात आणि आपल्याकडे येणाऱ्या साधू संतांना आले काय, गेले काय, मेले काय, अशा प्रकारची वक्तव्य जर तुम्ही करत असाल तर मला वाटतं ते आपल्या संस्कृतीला शोभणार नाही. त्याच्यासोबत जे जे लोक आंदोलनात उतरलेत, खऱ्या वृक्षप्रेमींचा निश्चित सरकार सन्मान राखेल, पण वृक्षप्रेमींच्या आडून जर कोणी धर्मावर टीका करण्याकरता येणार असेल तर त्यांचे अजेंडे आम्ही खपवून घेणार नाहीत. राजेंद्रजी, या सगळ्यामध्ये राजकीय आखाडा करण्याचा प्रयत्न केला जातोय अशा प्रकारचा आक्षेप आहे. पण मुद्दा तो बाजूला ठेवूया, दोन्ही बाजूच्या टोकाच्या भूमिका. गरज असेल तेवढी झाडं तिथली बाजूला करून दुसऱ्या ठिकाणी जर त्याचं वृक्षारोपण केलं, त्याची लागवड केली तर या सगळ्यातनं मार्ग नाही निघू शकणार. निश्चित निघू नाही शकणार. का म्हणून तिथे तोडतायत तुम्ही? मुद्दा असा आहे तर ती आजची झाडं नाहीयेत,
हे जे बोलतायत ना त्यांना माहितच नाही तपोवन कुठे आहे ते. परत यायचं पण तुषारजींनी तर दाखवलं 2015ला तिथं झाडं नव्हती, नंतर ती लावली आणि आता वाढली असं म्हणतायत. दाखवलं. प्रत्यक्षात येऊन पाहिला का त्यांनी? त्यांना माहिती आहे का तपोवन कुठे आहे? आमचा जन्म गेला इथे, आम्ही बघितलेले 5-5 सिंहस्थ बघितलेले आणि यांनी 300 एकर जागा होती. म्हणजे खोटं बोलतायत का ते? खोटं बोलतायत? 100% खोटं बोलतायत. होय, गॅरंटीने सांगतो. आणि हे जे निर्णय घेणार आहे ना हे बाहेरचे आहेत, शहरातला कोणी नाही याच्यात. आणि आम्ही नाशिकांचा विश्वासातच घेतला नाही. तांदळाच्या खड्या एवढे 4-5 एकत्र येऊन बागुल तुम्ही काय गुत्तेदार झाले नाही, नाहीतर 7-12 नाशिकचा तुमच्या नावचा नाही. उगा राजकारणामध्ये करंगळी सारखं जगलेले उगा शहाणपणा या निमित्तानं उजळून घ्यायला बघायला का सोन्यासारखं दुसऱ्याला अपमान करायला काय आहे की काय? हे उगा आपला बॉम्ब लावला उगा म्हणलं तर बॉम्ब करून सह्याद्री शिंदे तुम्हाला काय किंमत आहे? त्या सह्याद्री शिंदेला स्वतःच्या नाटकाचे तिकटाचं पडलेलं असेल आणि तुम्हाला जे आहे की नाही तुमचं जे आयुष्य गेलं ना तुमचं आयुष्य त्या आयुष्यामध्ये पुन्हा काहीतरी उजळणी येते काय ते बघण्यासाठी तुमची धडपड आहे. उगा शहाणपण शिकवायला तुम्ही काय मालक आहेत का? साधू संतांचा अपमान करायला तुम्हाला काय हे दिलेलं का? जाऊन बोला ना तुम्ही काय हजला जातील का? हिंदू हजला जातील का तुम्ही? दुसऱ्यांना स्क्रीनवर घ्या, दुसऱ्यांना स्क्रीनवर घ्या. एक मिनिट मला सांगा तुमच्या विरोधात किंवा एक तुम्हाला न आवडणारी भूमिका घेतली तर तुम्ही त्यांना असं म्हणणार? सयाजी शिंदे हे झाडांच्या साठी आज नाही गेले अनेक वर्ष काम करतायत. देवराईच्या माध्यमातून या राज्यामध्ये हजारो झाडं लावण्याचं काम त्यांनी केलंय. मुद्दा तो नाही विलास, विलास मुद्दा तो नाहीये. झाडाची कटाईच नाहीये, झाडाला करवत लागत नाहीये, झाडाला कुऱ्हाड लागत नाहीये. मग त्यानंतर नरेटिव्ह चुकीचं का? आम्ही सांगत आहोत की ते तपोवन आहे, आम्ही हाजवाले नाहीयेत. हे हिंदू राष्ट्र आहे आणि इथे जो भावना आहेत या भावनांचा उद्रेक करण्याचा प्रयत्न करू नये हे आमचं पहिलं म्हणणं आहे. आणि मला उत्तर घेऊ द्या. हा राजेंद्र भाऊ प्लीज. त्र्यंबकेश्वरच्या रस्त्याला आजही हजारो झाडांची कत्तल चाललेली आहे. पेठ रोडला कत्तल चाललेली आहे. सोमेश्वर मंदिराला नदी काठचे. आता ह्या मुद्द्यावर बोला ना, विषयावर बोलूत ना आपण. विषय सोडून इकडे तिकडे कशाला जायचं? नाही तुम्ही म्हणतात चालवली नगरपालिकेच्या वॉर्डाची निवडणूक नाही आहे. डिबेट मध्ये येणं म्हणजे लॉजिकल, लीगल आणि फिलॉसॉफिकल तिन्ही गोष्टी लागतात. निवडणुकीचं मतांचं गल्लीतलं राजकारण नाही. हजारो पशु पक्षीच्या झाडांवर आहेत, अनेक जीवजंतू त्या झाडांवर आहेत. त्याचे खोपटे तिथे निसर्ग आहे. एक मिनिट मला सांगा तुषारजी, समजा ही झाडं जर तिथं गेली अनेक वर्ष असतील, जुनी झाडं ही तशीच ठेवून जी आता नवीन झाडं आहेत ती तोडली जातील असं सांगितलं जात आहे. ते उत्तर मी देतो कारण मी मंत्री महोदयांना बोललो डायरेक्ट. मंत्री महोदयांनी सांगितलं मला की हे काही झाड तोडलं जाणार नाही. जुनं जे झाडं 10 वर्षाच्या काळामध्ये हे झाले तेही तोडली जाणार नाहीत. ते सुद्धा इतरत्र ठिकाणी मुळासकट काढून जे रिप्लांटेशन केलं जाईल. आणि मलाच नाही, सयाजी शिंदेना सुद्धा मान्य मंत्री महोदय गिरीश महाजन बोललेत. गिरीश महाजनांचं कसं आहे माहितीये का? वो एक ही बोलता है डंके की चोट पे बोलता है, करता है तो डंके की चोट पे करते हैं. निश्चितच हे बघा, फक्त 10 वर्षातली लावली गेलेली झाडं किंवा या 10 वर्षात आलेली झुडपं ती सुद्धा विदेशी प्रजातीची हीच काढली जाणार आहेत. मूळ तपोवनातली जी सनातन आपलं तपोवन आहे त्याच्यात देशी आणि विदेशी आहेत का हो? झाडामध्ये ते का तोडलीच जाणार नाहीत ना विलास. म्हणजे विषयाला दुसरं आहे. जी 16 प्रकारची जी मुख्य झाडं जी सांगितली गेलेली आहेत ती झाडं कुठेही तोडली जाणार नाहीत. झुडपं जी उगवलेली आहेत 10 वर्षाच्या काळात आणि ती सुद्धा महानगरपालिकेच्या घोळामुळे की अतिक्रमण होऊ नये म्हणून त्यांनी जी लावलेली आहेत आणि जी मधात येत आहेत तीच तोडली जाणार आहेत. कुठेही तपोवन उद्ध्वस्त होणार नाही. आणि कुंभमेळा सरकार पर्यावरण पूरकच करणार आहे. साधू संतांना सुद्धा पर्यावरण पूरकच कुंभमेळा हवा आहे.